हाय फ्रेंड, तर आज 17वा दिवस नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग वर्कआउटला सुरुवात करूया. 17 डे स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप आपल्याला जमेल त्या पद्धतीने वॉर्मअप करण्याचा प्रयत्न करायचा. 10 ते 15 मिनटं स्टार्टिंगचे वॉर्मअप करायचं आहे या पद्धतीने. आधी हाताचे वॉर्मअप, नंतर पायाचे व्यायाम, अशा पद्धतीने वॉर्मअप करायचं आहे. त्यानंतर अल्टरनेट टो टच करायचं आहे. त्यानंतर साईड टो टच असे 50-50 मारून घ्यायचे या पद्धतीने. त्यानंतर सूर्यनमस्काराला सुरुवात करायची आहे. सूर्यनमस्काराचे 4 ते 5 हात मारायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये साईड टू साईड टो टच या पद्धतीने करून घ्यायचं आहे. 20 ते 25 मारण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर अल्टरनेट टो टच या पद्धतीने. अल्टरनेट टो टच 50 मारण्याचा तरी प्रयत्न करायचा या पद्धतीने. त्यानंतर तिथले आसनचे 2 ते 3 मिनिटं करायचं आहे. त्यानंतर अर्ध मच्छिंद्रासन. या पद्धतीने तब्येत खराब असल्या कारणाने सुद्धा वर्कआउटला मी प्रतिसाद दिला, कारण वर्कआउट बंद केलं तर आणखी जास्त बॉडी पेन होणार. त्यामुळे मी रेग्युलरमध्ये आपल्या रुटीनला बंद नाही करू शकत. तर या पद्धतीने मंडूकासन 2 ते 3 मिनिटं. त्यानंतर भुजंगासन 2 ते 3 मिनिटं केलं मी या पद्धतीने. जेवढं शक्य होईल तेवढंच करायचं आहे. त्यानंतर पायाचे व्यायाम, अप डाऊन, सर्कल आणि नंतर सायकलिंग अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मर्कटासनचे 3 प्रकार. या पद्धतीने फुल बॉडी स्ट्रेच होते मर्कटासनने आणि रिलॅक्स वाटते. त्यानंतर ब्रीथ करण्याचा प्रयत्न वरती. बॉडी थोडी पण मला सपोर्ट करत नव्हती, कारण म्हणजे आत्ताच मी माझ्या आजारपणातून बरी झाली आहे. पण मी शक्य होईल तेवढं तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी मी केलं आहे. आपलं रुटीन बंद करायचं नाही आहे, कारण जेणेकरून रुटीन बंद केलं तर आपलं पूर्ण दिवसाचं शेड्यूल बिघडतं. त्यामुळे योगाला टाईम हा दिलाच पाहिजे. शरीरासोबत कोणतीही म्हणजे शरीराला टाईम दिलाच पाहिजे आजारपणात पण. या पद्धतीने अप्पर साईड एक्सरसाइज हे नॉर्मल पद्धतीने 20 ते 30 सेकंद करण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने 20 ते 30 मिनटं करायचं आहे. पूर्ण आपल्याला
दिवसामधून 20 ते 30 मिनटं आपल्या शरीरासाठी हे काढणे गरजेचेच आहे. या पद्धतीने त्यानंतर भ्रामरीनंतर मी ध्यान केलं आहे. ओंकार जप करून ध्यान करायचं आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी लास्टला मी ध्यान ॲड केलं आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी आपण मन शांत करून 1 ते 1.5 मिनटं बसण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर आजचा वर्कआउट अशा पद्धतीने मी कंप्लीट केला. आजचा डे 17 होता. 2 दिवस तब्येत बरी नव्हती त्यामुळे गॅप झाला. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.